EWS खाली तुम्हाला आतापर्यंत जे केवळ 10% आरक्षण तुम्हाला मिळत होतं की ज्याच्यामध्ये 85% आरक्षण, त्या 10% मध्ये 85% आरक्षण मराठा समाजाला मिळत होतं, ते आता यापुढे मिळणार नाही. ओपन मध्ये जे उरलेले 40% होते त्याच्यामध्ये तुम्हाला परत आरक्षण मिळत होतं, ते सुद्धा तुम्हाला आता मिळणार नाही. म्हणजे एकूण 50% मध्ये तुम्ही खेळत होता. 10% EWS आणि उरलेले 40%, त्या 50% मध्ये तुम्हाला संधी होती. ती संधी गमावून तुम्ही, आणि तिथे दुसरं कोणच नाहीये, त्या 50% मध्ये शेड्यूल कास्ट नाही, शेड्यूल ट्राईब नाही, OBC नाही, जवळजवळ 74% समाज हा तिथे नाहीच. त्या 50% मध्ये फक्त मोठा मराठा समाज, 2-3% असलेला ब्राह्मण समाज आणि लहान लहान समाज, एखादा जैन वगैरे असे काय असेल तर, ह्या सगळ्यांवर आता पाणी सोडावं लागेल. वाटून केलं मराठ्यांचं पोलीस एखादी गोष्ट मिळाल्यावर आकच नाही व्यक्त करायचं, आम्ही केलं ते नाही करायचं. मोठ्या काढलं की आम्ही काढलो सभा घेऊन आता तो पेशंट काढला तो काय करायचं, असा इतका आकच नसला पाहिजे. देश व्हावं थोडीशीपणा म्हणायचा हे चांगला नाही. असं समजा आता आमच्या वेळी बरोबर माणूस म्हणून 1 मिनिटात बोलतो, आता आमच्या वेळी म्हणून तुम्ही आडू पडायला लागला, आमचं नाही झाला. आता तुमचं असं घ्यायचं आम्ही आडू पडलो होतो नका, तुम्ही काय केलं आम्ही म्हणायचं चला आलो तिकडं जायचं, तो कुठं आंदोलन पुढे आम्ही खोली खूप होते रामले, तो आली म्हणून आमचं खोली जमून का असं वागायचं नसतं. आम्ही ती भेट नाही केला तरी आम्ही आत्ताही ओबीसी बांधवान दिले. माहित नसलं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, आधी सगळ्या सगळ्यांचा कायदा पारित झाला ना, त्याच्यात ओबीसी सुद्धा फायदा आहे. नसता आम्ही डायरेक्ट म्हणलो असतो. आंदोलन आम्ही केलं, सगळे सोय आमचे पाहिजे, त्यांना कसा बोलला फायदा याचा, म्हणजे कायदा आम्ही करायचा, खस्ता आम्ही खायचे आणि फुकट त्यांना म्हणलं होऊ द्या. गोरगरिबांच्या लेकराचा ओबीसी चांगला होता असं होऊ द्या, ते राजकारण आहे त्यांसाठी गोरगरिबांच्या ओबीसी वाढवलं कशामुळे आमच्या सगळ्या सोयऱ्या घेऊन द्या, त्यांचं कोण राहिलं त्याला घेऊन. आता नियत मराठ्यांचे त्यांचे विषय साफ, ते ओबीसीचे नेते म्हणून घेतात. आता तुम्ही पण ओबीसी झाले, आता ओबीसीचा नेता कोण याच्यासाठी महाराष्ट्रात संघर्ष होईल असं वाटायला लागलेलं आहे. हे संघर्ष भंगाचं मराठी आम्ही ओबीसी आम्ही